नमस्कार मित्रांनो. तर आज आपण आले पिकाच्या शेतामध्ये आल्याच्यानंतर आता सध्या आपण आले बाजारभावावरती बोलणार आहे. आणि सध्या आता 7 जानेवारी 2026 जे आजचे आले बाजारभाव आहे ते म्हणजे 40 बसून तर आपल्याला 43, 44, 45पर्यंत दिसून येत आहे. कारण की यामध्ये चांगला माल समजून घ्या, चांगला माल आपल्या 43, 44 या भावानं आपला सध्या आता खरेदी होत आहे. आणि जे मिडियम ते मध्यम ते एक नॉर्मल आपला डॅमेज माल तो 38 बसून ते 41पर्यंत अशी खरेदी होताना दिसून येत आहे. तर आता सध्या 7 जानेवारी असून तर या भावामध्ये सध्या आपल्याला आता जे येणारे म्हणजे 15 ते 20 दिवस आहे ते यामध्ये आपल्याला भाव काही वाढताना दिसणार नाही. कारण की थोडं मी सांगतच आलो तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये की आपल्याला जे काय भाव जागेवरती स्टॉप झाल्याच्यानंतर आपल्या जे आले पिकामध्ये समजून घ्या उत्पन्नामध्ये आपण चांगल्याशा उत्पन्न घेत असतो. परंतु आपण त्यामध्ये व्यापारी लोक बरेचसे आपल्यासोबत थोड्या प्रमाणात समजून घ्या व्यवस्थित भाव मागत नाही. तर त्यामागे शेतकरी हा माल देत नसतो आणि माल न दिल्या कारणाने बरेचसे याच्या मार्केटमध्ये मालाचा शॉर्टेज येत असतो. आणि दुसरं कारण म्हणजे जे बाहेर राज्याचा माल आता सध्या चालू आहे तर त्यामध्ये बाहेर राज्याच्या मालाला जास्तीत जास्त मागणी आहे. म्हणजे त्या मालाला जास्त क्वालिटी आणि जाडपणा असून आणि जो आपला म्हणजे संभाजीनगरच्या भागाकडला जो माल आहे तो माल आपला एक गावरान टाईप म्हणजे बारीक माहीम जातीचा बऱ्याचशा अशा जातीचा आहे की मिडियम साईजमध्ये माल असतो आपला. आणि बाहेर राज्यातला माल हे जाड असल्याकारणाने तो माल एक्सपोर्टला जास्त जात असतो. तर त्या आता सध्या जे मालाचं शेतकरी आपले संभाजीनगरचे शेतकरी आहे आपले पूर्ण इकडचे, तर ते सध्या आता माल स्टॉप म्हणजे दाबून धरलेला आहे. तर आता शेतकरी माल देत नाही, थोड्या टप्प्यानं माल देत आहे. तर बाहेर राज्यातला माल जे एक्सपोर्ट चालू आहे तर त्यामध्ये चांगली तेजी आपल्याला समोर दिसते. तर आता 2 ते 3 दिवसापासून आपल्याला दिसून येतात की माल आपल्याला जागेवरती आपल्या संभाजीनगरचा आपला माल स्टॉप होताना दिसत आहे. तर स्टॉप हे व्हायचं कारण म्हणजे समोर चांगल्या मालाचा चांगला दर मिळत आहे आणि आपल्या मालाला थोडा नॉर्मली आपल्याला एक भाव रेट कमी दिसून येत आहे. तर समोर जे म्हणजे बँगलोरचा माल बाहेर राज्यातला माल बऱ्याचशा चांगला माल असून त्यामध्ये आता त्यांच्या मालातसुद्धा आपल्याला एक 300-400 रुपयांना अशी घट होताना दिसत आहे. असा आपला एक अंदाज घेतला होता आपण कॉल लावून बाहेर राज्यामध्ये आणि व्यापाऱ्यासंग बोलणं झालं होतं आपलं. तर त्यांचं म्हणणं आहे की समोर जे माल आहे खरेदी ते म्हणजे आपल्याकडच्या शेतकऱ्याला सांगत आहे की व्यापाऱ्याला की माल घेता वेळेस थोडं सांभाळून घ्यायचं अशा प्रकारे. तर त्या ठिकाणचा मालसुद्धा आपल्याला 300-400 रुपये अशा दराने माल जे रेंज कमी झालेली दिसते. तर त्यासाठी आता सध्या आपल्याकडला माल स्टॉप झाला. व्यापारी पण घेणारे नाही आता आणि शेतकरी पण देणारे नाही. तर याच कारणाने आता सध्या 15 ते 20 दिवस लगट रेंज कमी राहणार आहे आले पिकाची अद्रकीची आपल्या. तर यावरती एक असं मी सांगतच आलो तुम्हाला की रेंज जशी आपली स्टॉप झाली 7 ते 8 दिवस आपली रेंज स्टॉप झाल्याच्यानंतर आपल्याला काहीतरी त्यामध्ये संकेत दिसून येतं. जसं की एक तर तेजीचं संकेत दिसून येईल, नाहीतर मग आपल्याला जे उतरण भावामध्ये आपली कमी होताना दिसून येईल. तर याच प्रकारे आपल्याला त्यावरती नियोजन म्हणजे आपल्याला व्यवस्थित त्यावरती फोकस करायचं आहे की समोरचा माल कशा प्रकारे एक्सपोर्ट होतो आणि कशा प्रकारे आपला माल व्यापारी घेताय मागताय यावरती आपल्याला थोडा अभ्यास करून आपल्या आले पिकाचं उत्पन्न काढायचं आपल्याला. तसं की मी सांगतच आलो तुम्हाला की आपल्या आले पिकामध्ये जर 8 दिवसाला जर रेंज थांबली 100% 8 दिवसाच्या नंतर जर रेंज वाढली तर 100% आले पिकामध्ये 15 दिवस रेंज सारखी वाढत राहणार आहे. मी सांगतच आलो तुम्हाला आणि वाढलीसुद्धा. आणि आपला म्हणजे आपले जे व्हिडिओ आहे आपण एकदम मुद्द्यावरती व्हिडिओ बनवत असतो. म्हणजे विनाकारण जे
ज्या गरज नसले त्या गोष्टीवर व्हिडिओ आपण बनत नसतो. ज्या दिवशीची आपल्याला ज्या टायमाची गरज आहे त्याच टायमावर आपण व्हिडिओ बनत असतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता सध्या माल एक्सपोर्टचा माल सध्या समोरून चालू असल्याकारणाने त्या मालातसुद्धा आपल्याला 300 रुपयाची घसरण आपल्याला दिसून येत आहे. आणि आपल्याकडच्या मालाला तुम्ही एक अंदाज काढू शकता की आपल्याकडचे व्यापारी आता सध्या माल घेणार नाही आहे. आणि घेतले पण तर पडून घेतील. जवळपास एक 300-400 रुपयांना असे सौदा रिवर्स मागतील. तर आता सध्या तर हाच भाव जवळपास 15 ते 20 दिवस असा राहणार आहे. आणि त्यानंतर परत आपल्याला त्यामध्ये काहीतरी बदल होताना दिसणार आहे. तर बदल जशा प्रकारे आपल्याला समोरून अपडेट भेटेल त्याच प्रकारे तुम्हाला मी लगेचच एक व्हिडिओद्वारे एक अंदाज सांगून देईल. म्हणजे 1-2 दिवस पहिले तुम्हाला अंदाज सांगून देईल की कशा प्रकारे आपलं मार्केट समोरून सध्या तेजीचं वाढत आहे का सध्या घसरण होत आहे. या प्रकारे मी तुम्हाला लगेच पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून आपले नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत लगेच पोहोचत राहील. आणि आपल्या आले पिकाबद्दल कुठल्याही पिकाबद्दल लगेचच आपल्यापर्यंत माहिती पोहोचून जाईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता एक्सपोर्टचा माल म्हणजे चांगला 100% क्वालिटीचा माल असतो. तर त्यामध्ये जसं की आपल्या भागाकडचं एक 60 ते 70% आपली सड एक महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त झालेली आहे. आणि 20% आपले चांगले प्लॉट आता सध्या महाराष्ट्रामध्ये बाकी आहे. त्यामध्ये आपण सरासरी गणित काढलं होतं तर 20% आपल्या महाराष्ट्रामध्ये चांगले प्लॉट बाकी आहे. आणि जवळपास एक 70 ते 80% आपले प्लॉट आता सध्या डॅमेज आहे. तर या नंतरच्या पाण्याने आपल्या आले पिकामध्ये भरपूरसा असा परिणाम दिसून आला सडचा. चांगले प्लॉट असूनसुद्धा नंतरच्या पाण्यामध्ये आपल्याला लागताना दिसले. तर असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहील. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.